नमस्कार, मी सुरेखा. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचा ठेचा. तर त्यासाठी मी अर्धी जुडी जी मेथी आहे ती धुवून स्वच्छ घेतलेली आहे. त्यानंतर थोडा घेतला आहे लसूण, त्यानंतर 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे घेतले व 2 टमाटे, एक छोटासा लिंबू व 2 बटाटे जे मी उकळून घेतले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण टमाटे घेतले त्यांच्या 2 फोडी करायच्या आहेत. एक टमाट्याच्या 2 फोडी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे टमाटे आहेत हे कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बरेच दिवसापासून विचार करत असणार की व्हिडिओ आलेले नाही. पण कारण कसं आहे, का नाही आले, कारण मला थोडं बरं नव्हतं. तुम्हाला आता पण आवाज कळत असेल माझावाला. तर सर्दी खोकला झाला, ताप पण होता. त्याच्यामुळे मग माझ्याकडून ना ते व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डच होत नव्हते आणि म्हणजे उभंच राहता येत नव्हतं. म्हणून मग ते 2-4 दिवस जे आहे मागं, तर ते व्हिडिओ काही आलेले नाही. तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून म्हणजे माफी मागते. कारण कसं आहे, तब्येत बरी नसल्यामुळे ते माझ्याकडून काही व्हिडिओ काही झाले नाही. तर मी सगळ्यांना सॉरी म्हणते. तर त्यानंतर आता बघा, आपल्याला जी कढई होती ती ठेवली. त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकलं व हे जे टमाटे होते यांना ठेवून दिले. आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत आता आपण ही जी मेथी घेतली होती आपण, ती मेथी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला ही जी मेथी आहे मस्त छानपैकी कट करायची आहे. तुम्हाला जर कधी हवी असेल तर तुम्ही एकदम बारीक पण करू शकता. पण मी जास्त काही बारीक करत नाही आहे. मीडियम साईजमध्येच ठेवते तिला. जास्त बारीक जर झाली ना, मग ती थोडंसं असं ती गिळगिळी लागते. म्हणून मग मी थोडी मीडियमच ठेवली. त्यानंतर आता ही जी मेथी कट झाली, आता एका भांड्यात आपण ही काढून घेणार आहोत. तर बघा, मी ती मेथी काढून घेतली. त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळं साहित्य जे घेतले, कांदे, त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे, ते सगळं एक 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 करून कट करायचं आहे. तर सगळ्यात आधी तर आता पहिले आपण आपले टमाटे चेक करून घेणार आहोत. तर टमाट्यांना पलटवायचे आपल्याला. तर बघा, अशा पद्धतीने टमाटे आपल्याला पलटून द्यायचे. पलटून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. लसूण पण छान असा मस्त गोल्डन कलर होईस्तोपर्यंत आपल्याला याच्यातच राहू द्यायचा आहे. कारण कसं, तो लसूण बी जर कधी चांगला शिजला ना, तर मग त्याच्यामध्ये अजून त्याची चव भारी येते. त्यानंतर आता घ्यायची आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर पण मी मस्त कट करून घेत आहे छान. तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर पण कट करून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कधी नवीन काही रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर जी आहे ती कट करून परत ते मेथीची ह्याच्यामध्ये जी मेथी कट करून ठेवली होती त्याच्यातच टाकून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला हा जो लिंबू आहे याच्या पण 2 फोडी करून घ्यायच्या आहेत. कारण आपल्याला लिंबूचा रस पण टाकायचा आहे, ते मी तुम्हाला पुढं दाखवेलच. आणि त्यानंतर आता हे जे कांदे वगैरे, बटाटे आहेत ना, कांदे पण कट करून घ्यायचे, बटाट्याची पण साल काढून घ्यायची. आणि त्यानंतर आता आपल्याला चेक करून घ्यायचे आपले टमाटे झाले का. तर टमाटे आणि लसूण दोघं जवळपास झालेलं आहे. तर आता आपण करणार आहोत गॅस बंद. गॅस बंद करायच्या आधी ही जी टमाट्याची वरची साल आहे ना, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, ही जी टमाट्याची साल आहे ती मस्त अशी वरच्यावरती निघून जाते. तिला काही जास्त असं म्हणजे एशमन तर नाही लागत, ती लगेच निघून जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही टमाट्याची वरची साल पण काढून घ्यायची आहे. तर आपले टमाटे आणि लसूण हा मस्त छानपैकी झालेला आहे. तर आता गॅस केला आहे मी बंद. आणि त्यानंतर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये. तर हे गारू द्यायचं आहे आपल्याला. गरम गरम हात नाही लावायचा, नाही तर चटका बसेल. त्यानंतर आता याला आपण ठेवणार आहोत बाजूला. तर तोपर्यंत मी बघा, कांदे कट करून घेतले आणि जे बटाटे होते बटाट्याची पण वरची साल काढून घेतली. आणि ती साल काढून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या काटेरी चमच्याने ते जे बटाटे आहेत ते अशा प्रकारे चुरून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी जे बटाटे होते दोघं ते मस्त असे बारीक करून घेतले. आणि त्यानंतर आता आपण हे जे कांदे आणि बटाटे केलेले आहे तर आपण
ते भाजीमध्ये टाकून देणार आहोत. त्यानंतर बटाटे पण टाकून घ्यायचे आहेत. आणि नंतर आता हे जे आपले टमाटे होते ते पण मस्त गार झाले. त्यानं हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता. पण कसं आहे, मिक्सरमध्ये जास्त बारीक होऊन जाईल. आपल्याला जास्त बारीक नको आहे, थोडंसं असं जाडसर पाहिजे. त्यामुळे कसं आहे, आपली जी चव आहे ना ती अजून छान होते. तर मी हाताने मस्त चुरून घेते. त्यानंतर हे जे लसूण आहे तो लसूण पण छान चुरून घेतो आहे. आणि व्यवस्थित म्हणजे जाड जाड थोडंसं चुरून घ्यायचं आणि ते पण याच्यात टाकून द्यायचं आहे. तर बघा, हे पण टमाटे, लसूण आणि हे पण मी टाकून दिलं याच्यामध्ये. आणि आता आपल्याला याच्यात टाकायचे आहेत चटणी वगैरे. तर त्यासाठी बघा, मी आपली जी साधी चटणी असते ना घरात तुम्ही जी पण वापरता ती, तर ती चवीनुसार तुम्हाला जसं तिखट फिकट लागतं त्या हिशोबाने तुम्ही ती चटणी टाका. त्यानंतर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये धना पावडर. आणि आता आणि आता टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. याला काही जास्त लागत नाही. फक्त एक गोष्ट विसरले मी, कारण याच्यामध्ये आपल्याला ना शेंगदाणे पण टाकायचे होते, पण ते माझ्या लक्षात नाही राहिलं. कारण कसं घाई होऊन गेली होती, मुलाला जायचं होतं, डबा होता त्याचा. तर मग मी काही ते घाई करते, माझ्या काही डोक्यात नाही आलं. तर तसं तुम्ही थोडेसे दाणे पण भाजून असं जाडसर हे करून ते पण टाकू शकता. त्यानंतर कढई ठेवून त्याच्यावरती तेल टाकून आपल्याला त्याच्यात टाकायची आहे मोहरी. मोहरी टाकून झाल्यानंतर मोहरी तडतडली की त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं. जिरं टाकून झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता. तर बघा, कढीपत्ता पण छान असा तडतडून झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचा आहे थोडासा हिंग. तर बघा, हिंग पण झाला आहे छान. आता गॅस केला आहे बंद. आणि ही जी फोडणी आहे ही आपल्याला टाकून घ्यायची आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या ठेच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा तयार करायचा आहे. त्यानंतर हवं तर तुम्ही याला चमच्याने कालवा, हवं तर तुम्ही हाताने कालवलं तरी चालेल. तर चमच्याने जास्त वेळ लागेल म्हणून मी हातानेच कालवून घेते. कारण कसं घाई खूप झालेली आहे. त्यानंतर ते झालं का त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचा आहे थोडासा लिंबू. लिंबूच्या रसामुळे काय होतं ना की आपली जी ठेच्याची चव आहे ती अजून जास्त उठून येते. तर त्यानंतर आता याच्यात लिंबू टाकून आता थोडंसं जे नारळ आहे ना आपले खोबऱ्याचा किस टाकायचा आहे थोडंसं. त्याच्यामुळे अजून टेस्ट वाढते याची. तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना दाण्यांचं पावडर, म्हणजे असे जाड जाड दाणे टाकायचे होते, शेंगदाणे. ते पण राहिलं. आणि तुम्ही हवं तर आहे ना याला खाताना याच्यावरती तुम्ही बारीक शेव पण टाकू शकता. जी आपली बारीक आपण पोह्यांवर खातो ना ती शेव पण टाकू शकता. तर अशा प्रकारे आपला जो ठेचा आहे तो रेडी आहे. तर नक्की एन्जॉय करा व माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.